तर मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क तुम्ही घेऊन येणार आहात. हे सगळं करत असताना तुमच्यातले आणि फडणवीसांमधले संबंध हे कायम चर्चेचा विषय असतो. खरंच तुमच्यामध्ये असं शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर हे असं चालू असतं का कायम? खरं म्हणजे तुमच्या मीडियामध्येच कोल्ड वॉर चालू आहे. तुम्ही आमच्यावर टोलवता. आमच्यामध्ये तसं काहीच नाही. तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजी आणि मी चांगला मित्र आहे. ते आमदार होते, मी तेव्हा आमदार होतो. त्यांचं मॅजेस्टिकची खोली मी पाहिली आहे. तिथे बसून ते खूप अभ्यास करायचे, सगळं करायचं, तिथे राहत होते. आणि त्यांची सगळी गर्दीने भरलेली खोली मी पाहिली, तिथेही गेलोय मी. त्याचबरोबर आमचं जे काही उठाव आम्ही केला त्यावेळेस आमचे अनुभव जे आहेत मित्रत्वाचे आणि कसे एक दुसऱ्याला सपोर्ट करायचा, आणि तेही मी अनुभवलंय, त्यांनीही अनुभवलेलं आहे कसे आम्ही भेटायचो. आता पण कुठलीही काही चर्चा माझ्या कानावर आली किंवा त्यांच्या कानावर आली तरी सुद्धा आम्ही एक दुसऱ्यांना शेअर करतो. बरं, हे लोकांना वाटतं यांच्यात काय संवाद आहे, पण आमच्यात बरोबर संवाद आहे. म्हणजे ना अबोला ना दुरावा, काही नाही. आम्ही बघा, आमचा अजेंडा, त्यांचा अजेंडा, आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काय करणार, या राज्याच्या विकासासाठी काय करणार, हे आमचं धोरण आहे. आणि त्यांची आणि माझी भूमिका ही विकासाची आहे. आणि त्यामुळे हे सगळं जेव्हा अशा आणि प्रत्येक कुठलाही विषय असेल चर्चेतून सुटतोच ना. चर्चा आम्ही करत असतो. त्यामुळे प्रेशर वगैरे बनवत नाही, प्रेशर बनवत नाही. कोणावर प्रेशर करायचा? जर प्रेशर किंवा बार्गेनिंग करणारे आम्ही लोक नाही आहोत, आमचा तो स्वभाव नाही आहे. आणि कोणावर प्रेशर, कोणा मित्रावर जे आम्ही बोलून एक दुसऱ्याचं मार्गी लावू शकतो, त्याची आवश्यकताच पडत नाही. हे सगळं बाहेर येतो, आम्ही आनंद घेत असतो त्या सगळ्या चर्चेचा. तुमच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू असतं अशा बातम्या नेहमी येत असतात. कुठपर्यंत आलंय आता शीतयुद्ध? हे सगळ्यात तुमच्याकडचं ते मीडियातलं आहे. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, रोज. तुम्ही हसत नाही एकमेकांकडे बघून, असे व्हिज्युअल्स आमच्याकडे. हसतो, हसत नाही एकमेकांकडे पाहून, बाजूला. अरे बाबा, जेव्हा काही असे प्रसंग असतात तेव्हा हसतो, तर कधी पण हसायचं असतं. आम्हाला हास्य जत्रेत जायला लागेल. पण असे काही मतभेद नाही असं तुम्ही बिलकुल नाही. म्हणताय. काय मग तुम्ही मतभेद आहे? नाराज का होता? तुम्ही दर्याला बघा, जाता, तुम्ही दिल्लीला मला जाता. गावाला जायला आवडतं. माझ्या जन्मगावात जाणं, तिथे मी शेती लावलेली आहे, तिथे मी मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन केलंय, फळबागा आहेत. मी तिथे गेल्यानंतर मला आनंद होतो. इथे गावी गेलो की यांच्या पोटात दुखतो, दिल्लीला गेलो की पोटात. अरे दिल्ली, आम्ही एनडीएतले घटक आहोत, एनडीएतले पार्ट आहोत. मोदीजी आम्हाला बोलवतात, अमित भाईंकडे आम्ही जातो. आम्ही महाराष्ट्रासाठी काही ना काही मिळवायसाठी जातो. आणि मोदीजींनी भरभरून दिले. 10 लाख कोटी 10 वर्षात दिले. युपीए सरकारने फक्त 2 लाख कोटी दिले. अमित भाईंनी सहकार क्षेत्राला, महाराष्ट्राला किती मदत केली? 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स वेव्ह केले. मग का जाऊ नये आम्ही? 10 जनपदला ते जातात तेव्हा आम्ही काय बोलतो का? आम्ही काय बोलतो? तुम्ही कुठेही जा. पण आम्ही कुठे गेलो की त्याची बातमी, त्याची पोटदुखी का? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाला म्हणून काय पोटदुखी, काय जळजळ मळमळ? मुख्यमंत्री झाल्यापासून यांचा शिव्याशाप चालू आहे. मुख्यमंत्री घटना पाहिजे, राज्य सरकार घटना पाहिजे. ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद रद्द करा, आम्हाला विरोधी पक्षनेते पद द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा. एकच उपमुख्यमंत्री पदाची जळमळ